खत काय आणत नाहीये, ते फक्त शेणखत वगैरे असतं ना तेच आपण लावतो. बरोबर ना मम्मी? पण कुठून आला तुम्ही? पुढे इथं बघ. हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या आजच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण औंधाला सुरुवात करत आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, पाऊस पण आज भरपूर चालू आहे. कारण का काल आपल्याला पूर्ण ऊन होतं आणि आज पाऊस परत चालू झालेला आहे. तर मित्रांनो, आज आपण करणार आहे औंधाला सुरुवात. तर हे बघा, आता आई आहे, दादा आहे आणि इकडे मामा आहे आणि दादांचे मित्र आहेत. म्हणजे आम्ही चौघं ते 5 जण आपण सर्व मिळून पाऊस करणार आहोत. पहिलं आपण आईला विचारूया काय आहे ते. आई सांग तर आता, औंस म्हणजे काय? सेंद्रिय खतामध्ये सेंद्रिय खत म्हणजे आपलं घरचंच ना हे? शान खत वापरतो. हां, इथं बघ. काढायचा, मग जर लावायला चांगलं होतं. बोल, औंस म्हणजे काय? आवून म्हणजे ही वर्षाचा तारू आहे. आवून म्हणजे आपल्याला भात लावलंच पाहिजे ना. हां, मग आता हे केलंच पाहिजे. आवून हे आवूनच असतो, तिच्यापासून भात उत्पन्न आणि घरगुतीचे. आणि आता हे खणून एकदा दाखव. हा, आम्ही खत वापरत नाही जास्त. इथं बघा दा. हां, बोला काय बोलताय? आम्ही आता हे सगळं घरगुती आवाज करतोय. हां, घरगुती काय करायचं, आणि बाहेरचे माणसं काय घेत नाही, बरोबर काम करत नाही. आम्ही आता हे सगळं सेंद्रिय खतामध्ये सेंद्रिय खत म्हणजे आपलं घरचंच ना हे? त्याचं शान खत वापरतो. हां बाहेरचे युरिया आम्ही खत टाकत नाही. हां, बरोबर. आम्ही करतो आम्ही. मित्रांनो, आपण बाहेरचं खत काय आणत नाहीये, ते फक्त शेणखत वगैरे असतं ना तेच आपण लावतो. बरोबर ना मम्मी? एकदा खणून दाखव रे मम्मी. हे सगळ्यांचा कॅमेरा त्याच्या सगळ्या 5 माणसं. हे बघ. हां. आणि आता धुवायचं का असं? चिखल येतो त्याला. हां काय? हा, चिखल आला कसा काढायचा, मग जर लावायला चांगलं होतं. हे आता खणणं आहे ना? हा, आता इकडने मग बांधणी. आपण टक्के बनवून उद्या. बरं उद्या बरं. सकाळी आपण काय करायला सुटत नाही काय लगेच? हो, नाही सर. नाही बोलत ना, काय लोक बोलतात ना. हो, मूठ नाही म्हणत, पिंडी म्हणतात. ते पेंडी म्हणजे काय? ते पूर्ण एकदम बांधलं तर पेंडी ना? मूठ आहे. हे फक्त मूठ आहे ना? हे मूठ बोलायचं. मित्रांनो, हे मूठ का तर हे या काठामध्ये बसतं ना आपल्या मुठीमध्ये, त्यामुळे हे मूठ आहेत. आणि हे बघा, हे पूर्ण व्यवस्थित बांधलेले आहे आणि ते लगेच पाण्यामध्ये लगेच सुटणार पण नाही. ज्यावेळेस आपण सोडून त्यावेळेसच ते सुटणार. धुवून काढायचं. हां, हे बघा. दादा, किती वेळामध्ये होईल हे हे तरी पण 6-7 तास लागतील पूर्ण काढायला? आणि किती आहे दाढी? किती किलो आहे? 40-45 किलोची. 40-45 किलोची दाढ आहे आणि 5-6 तासामध्ये होऊन जाईल. 5-7 तासामध्ये होऊन जाईल. 7-8 माणसे आहेत. 8 माणसामध्ये होऊन जाईल. 8, 1, 2, 3, 4, 5 अजून कोण आहेत बाकीचे? अजून येणारे आहेत ना, अजून येणार आहेत ना? येणारे आहेत. होऊन जाईल ते आज. उद्या हे झालं की ट्रॅक्टर लावून मांडरायचे. हां, ट्रॅक्टर एकदा लावला की मग वरची दाढ खाण्याची. आता हे आज पूर्ण नांगरून होणार? नांगरून नाही होणार ना आज? नाही, नांगरून नाही. दाढ करून मूठ बीट बाहेर काढायचं, हां, सगळं साफ करायचं आणि मग ट्रॅक्टर लावायचं. ओके. मित्रांनो, हे बघा, ही पूर्ण जी दाढ जी आहे ना कशी पूर्ण, हे जवळजवळ आपण आहे ना 40 ते 45 किलो भात आहे ना आपण पेरलं होतं आणि ते आज पूर्ण काढून घ्यायचं आणि डायरेक्टली आपण उद्या आहे ना ट्रॅक्टर वगैरे बोलवायचा. ट्रॅक्टर वगैरे बोलून ते पूर्ण वावर वगैरे आपण पूर्ण आहे ना नांगरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे मूठ वगैरे जे बांधलेत ना हे सर्व त्याच्यामध्ये लावायचं. मामा, नाव का तुमचं? बबन बबन. कुठून आला तुम्ही? जाधव. पुढे पुण्यामधनं काय? कसं वाटते दाढ? बरोबर आहे का खाण्याला? हा, मस्त एकदम येतो. एकदम मस्त ना? अशीच पाहिजे ना? हा, मग
आज होईल काही होणार. होणार ना. ओके चला अजून एक आपण विचारू आता घरातील महत्त्वाचे व्यक्ती आमच्या मामांचं सारं कारण हे बघा. आई बघा कुठेशी आहेत, दादा बघा कुठेशी आहेत, हे मामा बघा कुठेशी आहेत, आमच्या मामा बघा कुठे आहेत सगळ्यात पुढं. मग काय मामा मागे जाऊ. नाही 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 होईल का आज होणार का नाही करू ना. ओके मामा बोलतात करू दाड म्हणून म्हणजे मामाने एकदा बोललं म्हणजे होणार करू म्हणले होणार. आता हे बघा आता कुठेशा कुठे सगळ्यात पुढं आमचा मामा आहे. मग बघा फुल पाऊस वगैरे. हा मामा नाव काय तुझं तुझं नाव काय आमच्या प्रेक्षकांना कळू दे माझ्या मामाचं नाव काय आहे ते सांग का ना नाव. राधू भालेराव. ओके राहणार काशिक. मित्रांनो माझ्या मामाचं नाव आहे राधू भालेराव राहणार काशिक. आणि हे बघा आमच्या मामाशिवाय आमचे अंश कमीच आहे आत्तापर्यंत. मामा असेल तरच आमचे अंश आहे नाहीतर नाही. आता मामा पूर्ण अंश लावणार मग रिकामं करणार आम्हा सर्वांना. काय मामा बरोबर का. मामा आता फुल कामामध्ये आहे. हे मागं जेवढं पण पांढरं वगैरे दिसतं ना मित्रांनो हे सर्व पाऊस आहे. आणि पाऊस वगैरे सगळं चालूच आहे आता हे सर्व. आणि आता मला पण बोलवतात हे आता मी पण जातो तर साऊंड खणतो सॉरी दाढ खणतो येते का बघतोय. मला पण मी पण जवळजवळ 7 ते 8 वर्षातून ही आऊन्स करतो आहे ना रे मग. 7 ते 8 वर्ष आले ना मला आऊन्स करून. 7 ते 8 वर्ष झालं असेल ना 8 वर्ष झालं असेल ना कम से कम ना मला. मी कुठं आऊन झाला तुझा मित्रांनो हा बघा त्याला का डब्बा त्याचा आपण बघण्यासाठी उपयोग केली नाही. आता मी पण कोणतं आई माझे नको आलं म्हणून मला भांडता येत नाही. 4 तासात निघाल 4 तासाला. परफेक्ट ना. मग किती वर्ष सांगतो करतो त्या माझ्या नकामुळे जमत नाही मित्रांनो. हे बघा एकदम परफेक्ट झाली आता आज उठायचं काय मला. काय पटकन आपण घेऊन जाऊ पुढं. मित्रांनो आता मी काय केलं माहिती आहे का माझ्या दादी आहे ना आईला बोलवलेली आहे तर आम्ही दोघं मिळून आता आहे ना ते पूर्ण कट करतो कारण का मला ते फटाफट जमत नाही आहे. आणि माझे हे बघ या सिन्नक वारले ना तर त्याच्यामुळे ते पूर्ण मला कन्फर्म होत नाही आहे म्हणजे ते बांधता येत नाही आहे. ते पण मी बांधायचा प्रयत्न करतो. हे बघा
पाऊस पण आज भरपूर चालू आहे. पाऊस जबरदस्त पाऊस चालू आहे मित्रांनो. हे आपल्याला फटाफट उरकायचे आहे, तर त्यामुळे आता आहे ना तुम्हाला दाखवते मी आणि कशा प्रकारे फटाफट उरकून टाकतो मी इथे. मित्रांनो हे बघा आपल्या आता भरपूर झालेली आहे. आता हे इथं सर्व आपण इकडे आमच्या साईडचं जे दिसतंय ना साईडचं, बघा ते आपल्याला काढायचं नाही, कारण का ते आहे ना थोडंफार गवत वगैरे आहे त्याच्यामध्ये, ते काढायचं नाही आहे. म्हणजे बघा तर ती एवढी झालेली आहे. तर आणि आता आपल्याला काय करायचं माहिती का, आता आपल्याला ट्रॅक्टर आणायचं आहे आणि ट्रॅक्टर ऑलरेडी इथं खाली आलेलं आहे. आणि ट्रॅक्टर आणण्यासाठी जाणार आहे आता मी. हे बघा हे पाणी बिणी मस्त वाटतं हे पावसाचं. मित्रांनो आता आपण ना ट्रॅक्टर आणण्यासाठी जाऊ आणि सर्वात